आम्ही जाणार आहोत गंगाखेडहून सांगळाच्या वाडीला अकोलीला विजयमाला काकू आणि श्रीरंग मामा यांच्या घरी. तर आम्ही गणूमामाच्या ऑटोमध्ये जात होतो. हा आहे गणूमामाचा रिक्षा आणि गणूमामा रिक्षा चालवतोय. तर आम्ही अगोदर सांगळाच्या वाडीला आलो. हा विजयमाला काकू यांचं घर. हे पहा, त्यांच्या घराच्या या आंब्याच्या झाडाला भरपूर असे कैरी लागलेले आहेत. त्याने आल्याबरोबर आम्हाला पाणी दिलं, त्यानंतर चहा केला. हे बघा त्या झाडाची कैरी. त्यानंतर त्यांनी ओल्या शेंगा आमच्यासाठी खाण्यासाठी भाजले. हे पहा, त्याच्यासोबत शेंगासोबत त्यांनी आम्हाला साखरसुद्धा दिलाय. आम्ही बसलो मग ते खात. हे पहा, त्यानंतर काकूने आम्हाला आणि मम्मीला आहेर केला. त्यानंतर आम्ही इथून दुसऱ्या काकूंच्या घरी गेलो. त्यांच्या घरी तेच शेजारी होतं. हा घरापुरचा फ्लॉट ह्या काकूंचंच आहे. त्यांची गाय, हा त्या काकूंचं घर. इथे सुद्धा आंब्याच्या झाडाला भरपूर असे कैऱ्या लागलेल्या आहेत. त्यांनी ह्यावेळेस त्यांच्या शेतातला कापूस, हे बघा, हा त्यांचा देवघर. सर्व संतांचे इथे त्यांनी फोटोज लावलेले आहेत वरी. घर, मग गेल्याबरोबर त्यांनी निंबू सरबत दिले आणि ह्या काकूनी सुद्धा मम्मीला आणि आम्हाला आहेर केलाय. तेवढ्यात मला हा घरटा दिसला. मी व्हिडिओ काढायला गेलो तेवढ्यात त्याच्यातून एक चिमणी आली बाहेर. हे पहा, अचानक चिमणी म्हणून जरा हे झालं कॅमेरा. त्यानंतर आम्ही आलो श्रीरंग मामापाशी. हे पहा, हे बघा, बसलो. मग जाण्याच्या वेळी श्रीरंग मामाने सुद्धा मम्मीला आहेर केला. त्यानंतर आम्ही वापस गेलो गंगाखेडला. अशा व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा.